ओके मित्रांनो, 32 क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपलं स्वागत. मित्रांनो, आपण शिकतोय डिप्लोमा M2 के स्कीम. त्यासाठी मित्रांनो आपण काही मार्क्सचे काही एक्झाम्पल बघितले होते. अगदी त्याप्रमाणे पुढील एक्झाम्पल आहे बघा, कंटिन्यू करतो आपण त्याला. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/3x² + 4 * dx. काय करणार मित्रांनो, परत आपण याला अगदी त्याप्रमाणे मांडणार. 1 ॲज इट इज उदाहरण मांडणार 3x² + 4 * dx. आता जर बघितलं तर आता आपल्याला एक फॉर्म्युला बघा आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² * dx is equal to 1/a into tan inverse of x/a plus c. असा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार या ब्रॅकेटला आपल्याला या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचं. पण इथे या फॉर्म्युल्यामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा, हा x² या x² ला कोणताही कोएफिशियंट नाहीये. अगदी त्याप्रमाणे ह्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला कोणताही कोएफिशियंट नको. पण इथं ऑलरेडी एक 3 हा कोएफिशियंट आलाय, तर या 3 कोएफिशियंटला काय करायचं, त्या केसमध्ये बाहेर काढायचं. आणि जो 4 आहे हा 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा. पण ज्या 3 ने आपण जो 3 आपण कॉमन काढला त्या 3 ने ब्रॅकेटच्या मधल्या टर्मला डिवाइड करायचं. कसं ते बघा. सो I इज इक्वल टू, बघा कसं करतो मी, 1/3. का बरं 3 कॉमन काढणार, कारण की या x ला आपल्याला कोएफिशियंट नकोय आणि a ला पण कोएफिशियंट नकोय. म्हणून आपण काय केलं, या 3 ला बाहेर काढलं. इंटिग्रेशन मध्ये 1 शिल्लक उरलं फक्त तुमचं x² प्लस हा 4 आहे, हा 4 ॲज इट इज जसं ठेवा, त्याला डिवाइड बाय 3 करा, कारण की 3 आपण कॉमन काढला, इंटू dx. सो I इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1. आता हा परफेक्ट स्क्वेअर कुणाचा आहे बघा, x हा परफेक्ट स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअरचा, प्लस 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा. परंतु 3 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये, म्हणून त्याला घेणार आपण √3 मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. आता बघा, 2 चा स्क्वेअर केला तर 2 चा स्क्वेअर हा 4 येतो, आणि √3 आहे, 3 चा √3 चा जर स्क्वेअर केला तर फक्त साधा 3 येतो. म्हणून अगदी त्याप्रमाणे हे तयार झालं. आता या फॉर्म्युल्याचा वापर करा. याला म्हणणार आपण x² प्लस याला म्हणणार आपण a². अगदी त्याप्रमाणे इथे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. सो I इज इक्वल टू, हा 1/3 आहे, या 1/3 ला ऍज इट इज ठेवा, म्हणून 1/3 इंटू पुढे आहे 1/a. a म्हणजे काय बरं, ही ब्रॅकेट आहे. मग 1/a म्हणजे 2/√3 इंटू tan इनवर्स ऑफ x/a. x म्हणजे काय, हा xच आहे. अपॉन a मीन्स व्हॉट, 2/√3 2/√3 प्लस c. हा जो 3 आहे मित्रांनो, हा 3 ला रेसिप्रोकल करून वरती घ्या. सो I इज इक्वल टू 1/3 इंटू हा √3 वरती जाईल, म्हणजे रेसिप्रोकल होईल. न्यूमरेटर जाईल डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर जाईल न्यूमरेटर, नाही काय ऍज इट इज 2 इंटू tan इनवर्स ऑफ, हा पण √3 तो पण वरती जाईल, म्हणजे √3x/2 प्लस c. आता हा जो साधा 3 आहे मित्रांनो, या साध्या 3 च्या वेळेस जागेवर आपण √3 लिहू शकतो. कसं, हा एक रूल आहे बघा, √3 चा जर स्क्वेअर करायचं ठरलं तर √3 चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळेस मांडावं लागेल, म्हणजे √3 इंटू √3. मग √3 इंटू √3 दोघांचा √2 कॉमन घेतलं, 3 3 जार 9 झालं, आणि 9 चा स्क्वेअर रूट किती येतं, 3 येतं. म्हणून √3 चा स्क्वेअर किती येतो, फक्त साधा 3 येतो. अगदी त्याप्रमाणे हा जो साधा 3 आहे, या साध्या 3 च्या जागेवर आपण डबल √2 मांडू शकतो की नाही. तर अगदी त्याप्रमाणे या साध्या 3 च्या जागेवर डबल √2 मांडायचं. सो I इज इक्वल टू 1/√3 इंटू √3 इंटू पुढे √3 जसाच्या तसा अपॉन 2 इंटू tan इनवर्स ऑफ, परत पुढे √3x/2 प्लस c. तर मित्रांनो, हा √3 एक न्यूमरेटरचा आणि एक डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल. सो I इज इक्वल टू, फक्त तुमचं उत्तर उरेल बघा, I इज इक्वल टू हा 1/√3 म्हणजे इथं एकच उरला, म्हणून 1/√3 इंटू हा जो 2 आहे, या 2 ला वाटलं आपण पुढे मांडू 1/2 इंटू tan इनवर्स ऑफ 3x/3x/2 प्लस c. अशा पद्धतीने तुमचं उत्तर असेल. फार तर फार तुम्ही या 2 ला पुढे घेऊ शकता, जेणेकरून तुमचं एकच ब्रॅकेट येईल आणि नंतर पुढचा आन्सर मांडता येईल. सो I इज इक्वल टू 1/2√3 इंटू tan इनवर्स ऑफ √3x/2 प्लस c. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, अगदी याप्रमाणेच एक पुढचं एक उदाहरण आहे. हे सेम टू सेम उदाहरण जसं तसं आहे. हे एक्झाम्पल इथे संपेल बघा. इथे इव्हॅल्युएट, आपण पुढचं उदाहरण बघूया. सेम टू सेम आहे म्हणून इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ सेम एक्झाम्पल बघूया पुढचं. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं 1/2x² प्लस 3 इंटू dx. बघा मित्रांनो, 2x² प्लस 3 इंटू dx कसं करणार याला. परत याला जर करायचं ठरलं तर एक्झाम्पल सेम टू सेम आहे. बघा कसं करणार, 1/2x² प्लस 3, म्हणून इथं फॉर्म्युला परत तोच वापरणार, a² प्लस x² चा इंटू dx 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x/a प्लस c. मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगतोय, त्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या.
जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युले आवश्यक आहेत. त्या गोष्टीची काळजी घ्या. पुन्हा पुन्हा सांगतोय प्रत्येक लेक्चरमध्ये. सो वी हॅव दिलेले एक्झाम्पल ॲज इट इज मांडूया. इंटिग्रेशन ऑफ 1/2x² + 3 × dx. सो हा 2 आहे. परत तिथं आपला फॉर्म्युला वापरायचा म्हणल्यावर x² ला कोणताही कोइफिशियंट नको, पण इथे एक्झाम्पल मध्ये 2 कोइफिशियंट आला त्याला बाहेर घ्या. सो i = 1/2 इंटिग्रेशन मध्ये उरलं 1/x². 2x² मधून x² 2 बाहेर निघाला म्हणजे फक्त उरला x². हा जो 3 आहे या 3 ला 2 ने डिवाइड करा इंटू dx. सो इथे फॉर्म्युलाला याला मानणार तुम्ही x² प्लस याला मानणार तुम्ही a². सो i = फॉर्म्युला 1/a इंटू tan इनवर्स ऑफ. सो i = हा 1/2 तुमचा जसला तसा इंटू 1/a म्हणजे 3/2 आहे. 3/2 इंटू tan इनवर्स ऑफ x/a म्हणजे x/a म्हणजे 3/2 प्लस c आहे. हा जो रेसिप्रोकल होईल तो रेसिप्रोकल करून वरती घ्या. i = 1/2 इंटू 2/3 इंटू tan इनवर्स ऑफ येईल तुमचं. tan इनवर्स ऑफ होईल परत तो 2x वरती जाईल अपॉन 3 प्लस c. हा 2 न्यूमरेटरचा हा 2 डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल. सो i = उरेल 1 × 1 म्हणजे 1/3 इंटू tan इनवर्स ऑफ 2x + 3 2x + 3 प्लस c दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे 2 एक्झाम्पल होते. हे सेम टू सेम एक्झाम्पल होते म्हणून आपण घेतले. बाकीचे तर समजा पुढचा पोर्शन असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.